गुंतलेले मनवेडे तुझ्यासवे भाग 21. तो दिवस पूर्ण मी थांबलो होतो तिच्यासोबत. बाबांना घरी पाठवलं होतं. त्यांनाही दिवसभर हॉस्पिटलमध्ये जमणार नव्हतं. वयाच्या मानाने त्यांनाही भारीच. दुपारी जेवण खालूनच आणलं. खाली जाऊन एक डायरी घेऊन आलो. वेदीला दिली. डाव्या हाताला सलाईन होतं. पेन माझ्या खिशाचा काढून घेतला आणि तिने तारीख टाकली. एक प्रेमळ नजरेने माझ्याकडे बघत हसली. मीही तिला प्रतिसाद दिला. आज मला एक गाणं म्हणून दाखवायचं, छानसं, इवलंसं तोंड करत म्हणाली. तिच्याकडे बघून माझा कंठ पुन्हा दाटून आलेला खरं तर. पण तिच्यासाठी मला गायलाच हवं होतं. माझा आवाज वाईट नव्हता, चांगला होता. मी आठवलं एक गाणं. सुधीर फडके साहेब आणि आशाताईंचं मी फॅन होतो, त्यामुळे मी त्यांच्या गाण्याने सुरुवात केली. आज चांदणी उन्हात हसली तुझ्यामुळे, स्वप्नाहून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे. भावांतरी उमलत होते, परी मनोगत मुखेच होते, शब्दातून साकार जाहले तुझ्यामुळे तुझ्यामुळे. मला गाणं पूर्ण येत होतं. मी पूर्ण म्हणालो. हे गाणं ऐका, खूप छान आहे. तिला खूप आवडलं गाणं. माझ्या खऱ्या आयुष्यात वेदीमुळेच रंग भरले होते. आज मी दिमाखात 2 मुलांचा बाप म्हणून मिरवत होतो. त्यासाठी तिनेच तर कष्ट घेतले होते. तेव्हा कुठे मी बाप होऊ शकलो होतो. मी बिनधास्त येऊन जेवायला बसत होतो, पण जेवण तर तीच बनवायची, रुचकर अगदी मनापासून. मी तिच्याशिवाय आयुष्याचा विचार करू शकत नव्हतो. ती मला आल्या आल्या घरी दिसायला हवी होती. त्याचप्रमाणे ती नेहमी घरी असायची. पण काही वेळा आपण आपल्या माणसांना गृहीत धरतो. तसंच काहीसं मी वेदीला गृहीत धरलं होतं. ती घरी आहे तर करते काम सर्व. तिने कधी माझ्याकडे तक्रार केली नाही. मी तरी कशाला तसदी घेतो तिला वेगळं जाणून घ्यायची. मीही कामावरून येऊन तिला कामात थोडाफार हातभार लावला की मीही स्वतःला भारी म्हणत होतो. तिला काही कमी नाही खायला घालायला, आणि माझं तर जीवापाड प्रेम होतं. अजून काय हवं होतं? या पलीकडे काही असतं हे मला आता कळत होतं. ते म्हणजे वेळ देणे आणि आपल्या पत्नीला किंवा पतीला नव्याने जाणून घेणे. तिच्यासोबत आपला वेळ अविस्मरणीय बनवणे. तिच्यासोबत सर्व दुःख विसरून, वेळ काळाचं भान विसरून मी आजचा दिवस तिच्यासोबत घालवला. नवे नवे आठवणीत कायम राहील असा साठवला आजचा दिवस. तिचं हास्य, तिचे खोल गेलेले डोळे आणि आता 1-2 दिवसात कोमेजलेलं तिचं शरीर तरीही मला सुंदर वाटत होतं. माझ्या विचारात खूप वेळ हरवलो होतो. दारावरच्या टकटकीने मी भानावर आलो तर वेदी हातात हात घेऊन झोपी गेली होती. हात तिचे अलगद सोडून मी दरवाजा उघडून बघितला तर बाबा आले होते जेवण घेऊन. सोबत आई वेदीजवळ राहायला. आई, बाबा तुम्ही आलात सुद्धा. मी हातातल्या घड्याळाकडे बघितलं. रात्रीचे 9 वाजले होते. एवढा वेळ विचारत घालवला. मी बाजूला होत दोघांना आत घेतलं. वेदी आणि आईने जेवून घेतलं. मी आणि बाबा घरी जेवायला जाणार होतो, कारण मुलं होती घरी. थोड्याच वेळात आम्ही घरी निघालो. घरी पोचलो तर मुलं आई कधी येणार घरी असं विचारत होते. त्यांना कसंबसं समजावून सांगत मी सर्वांना आईने बनवलेलं जेवण घेतलं जेवायला. आता भांडी, कचरा काढणे आणि सर्वांचं अंथरूण घालणे ही सर्व कामे तर मलाच करावी लागत होती. बेडरूममध्ये तर मी पायच ठेवायला बघत नव्हतो. हॉलमध्ये झोपत होतो मुलं आणि बाबांसोबत. कामापुरतंच बेडरूममध्ये जायचो. 2 दिवसात वेदीचे रिपोर्ट आले. डॉक्टरांनी पुन्हा कॅबिनमध्ये बोलवलं. तीच भीती, तीच धडधड होत होती हृदयात. आज एकटाच गेलो केबिनमध्ये. बसायला सांगितलं. तुमच्यासोबत कोणी नाही का? नाही, मी मानेनेच सांगितलं. मी बसताच डॉक्टरांनी आडेवेडे न घेता सरळ सांगून टाकलं. रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. पुढच्या ट्रीटमेंटसाठी तुम्हाला त्यांना कॅन्सरवर ट्रीटमेंट करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागेल. मी तुम्हाला चिठ्ठी लिहून देतो, डॉक्टरांनी एका दमात सांगितलं.
मला हृदयावर कोणी वार करते असं वाटत होतं. डॉक्टरांचे शब्द कानात घुमत होते. माझ्या वेदीला असं का? अजूनपर्यंत असलेली आशेची निराशा झाली होती. मी किती दिवस तुमच्यासोबत असेन माहीत नाही, हे वेदीचे शब्द कानात गुंज घालत होते. माझ्या भावनांचा उद्रेक होऊन मलाच अटॅक येईल की काय अशी स्थिती झालेली. डॉक्टरांनी जेव्हा पाठीवर दोनदा थोपटलं तेव्हा मी भानावर आलो. डॉक्टर, काय करू मला काहीच सुचत नाही. मी डॉक्टरांकडे बघत म्हणालो. मिस्टर परब, तुम्हाला असं खचून चालणार नाही. तुम्हाला तिकडे जाऊन डॉक्टरांना भेटून त्यांच्या ट्रीटमेंटबद्दल व्यवस्था करायला लागेल. मी स्वतःला सावरलं. वेदीच्या वॉर्डमध्ये आलो. आता पुढची सगळी ट्रीटमेंट होणं गरजेचं होतं. मला असं धीर सोडून आणि नुसतं बसून चालणार नव्हतं. मी वेदीजवळ आलो तर ती माझ्याकडे बघून हसत होती. आज मला कोणतं गाणं ऐकवणार? थांबा, आज मला काही सुचतं का बघते. नाहीच सुचलं तर मात्र तुम्हीच गाणं ऐकवा. मी तिची चाललेली बडबड शांतपणे ऐकत होतो. गाणं कुठलं म्हणू हे मी ठरवून आलो नव्हतो. मला हिंदी मराठी गाणी खूप आवडायची आणि येतही होती बऱ्यापैकी. पण ह्या क्षणी कोणतंही गाणं म्हणणं माझ्याच्याने जमणार नव्हतं. पण मी तिच्यासमोर तसं दाखवू शकत नव्हतो. मी कसं तरी हसत तिच्याजवळ बसलो. तिने लगेच माझ्या खिशाचा पेन काढला. काय लिहू करत ती डायरीत काहीतरी लिहायला लागली. श्वास माझा तू, हृदयात तू, रंगवेडा सखा तू, रंग माझा तू, वेगवेगळ्या ऋतूप्रमाणे रंगते तुझ्या रंगातुनी. संग माझा तू, बंध माझा तू, गंधवेडा सखा तू, गंध माझा तू, भ्रमराचे जीवन माझे तुझ्यात विरले दंग होऊनी. बघा कशी वाटते? तिने डायरी माझ्याकडे करत विचारले. मी डायरी हातात घेऊन वाचली. ना चारोळी होती ना कविता, 6 ओळी होती. पण तिच्या भावना सुंदर मांडल्या होत्या तिने. माझ्यासाठी तेच खूप होतं. पहिल्यांदा असं काहीतरी करत होती. तिला असं काही लिहायला आवडेल असं वाटलं नव्हतं. मी नवीन वेदीला बघत होतो. क्षणात मन भूतकाळात हरवलं. गोबऱ्या गालाची वेदी, ती माझ्या 2 मुलांची आई, आणि आज ही काहीतरी लिहायचा प्रयत्न, आपल्या भावना मला सांगणारी नवी वेदी आवडली होती. क्षणभर मी डॉक्टरांनी सांगितलेलं सर्व विसरून तिच्याकडे बघितलं, अगदी प्रेमाने न राहून अगदी जवळ गेलो तिच्या. काय म्हणाली ती? रंग होतो मी तिचा की ती माझा? मनात विचार करता करता तिच्या गालावर ओठ टेकवले. वेदी, मला सोडून नाही ना जाणार? मी खूप भावूक झालो होतो या क्षणी. तिच्या कानाजवळ जात मी हळूवार आवाजात विचारलं. ती माझ्या अशा एकदम जवळ येण्याने शहारली होती. कुठेच नाही जाणार सोडून, ती तिचं नाक फुलवत म्हणाली. डॉक्टरांनी आपल्याला पुढच्या ट्रीटमेंटसाठी दुसऱ्या हॉस्पिटलला जाण्यासाठी सल्ला दिला आहे. आपण लवकरच तिथे जाऊ. मला तुझी साथ हवी आहे. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मी या संधीचा फायदा घेत तिला कठीण गोष्ट सांगितली होती. 2 मिनटं फक्त स्तब्ध झाली. बहुधा ती अर्थ लावत होती की मी नक्की काय बोललो याचा. तुम्ही जे कराल ते माझ्यासाठी योग्यच कराल, माझा पूर्ण विश्वास आहे, ती म्हणाली आणि मी तिला अलगद मिठीत घेतलं. ती बावरून लगेच मला ढकलू लागली. तिच्यात ताकद नव्हती. मग मीच बाजूला झालो. मला एक गाणं ऐकवा ना तुमच्या गोड आवाजात, ती म्हणाली. आता मात्र मला तिला नाकारता आलं नाही. मी काहीच आठवत एक गाणं म्हणायला सुरुवात केली, हिंदी गाणं. तुम्हें दिल से कैसे जुदा हम करेंगे, तुम्हें दिल से कैसे जुदा हम करेंगे, कि मर जाएंगे और क्या हम करेंगे, कि मर जाएंगे और क्या हम करेंगे. गाणं ऐकताना तिने डोळे मिटून घेतले होते. दोघांच्या डोळ्यात एक एक थेंब होता अश्रूचा. म्हणजे मला रडायचं नव्हतं, पण आठवलेल्या गाण्याने मला आणि तिलाही रडवलं होतं.
तिची अट अगदी हट्टाने ती पूर्ण करून घेत होती. अगदीच धावपळीत नाही जमलं तर बाकी लाडिकपणे ती माझ्याकडून गाणी म्हणून घेत होती. मला त्या क्षणी अगदी वेगळ्याच जगात वावरत असल्यासारखं वाटत होतं. ही गाणी पुन्हा कोणतंही दुःख विसरायला लावतात. तिने आपल्या हाताने काहीतरी डायरीत लिहून ठेवलं. मला अजिबात दाखवत नव्हती डायरी. असू दे, तुम्ही नका बघू. नंतर तुम्हाला मी देणार वाचायला, असं सांगायचे. कथा आवडते तर मनापासून कमेंट करून सांगा. खा प्या मस्त राहा. कशी वाटते कथा मला नक्कीच सांगत जा. कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.